येऊ द्या ना त्यांना, येऊ द्या गिफ्ट ना. देऊ दे ना माय. वाह रे वाह, क्या बात है. गिफ्ट आणलंय गिफ्ट. क्या बात है. सर हे काय सर मला सांगा, मोरेंचं स्केच तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळून राहिलं, कसं वाटी राही ना तुमले? कानपट्टा द्यावं वाटतंय. अरे तू खानदेशी आहे ना, एक खानदेशी माणूस दुसरा खानदेशी माणूस ना तांगड्या ओढी राही ना, लोक येतं मग झोडतीनं थांबले. नाही ना, मला तुम्ही भलतेच आवडतस. मग हे पण दुसऱ्या नंबरला, पहिल्या नंबरला तर मोरेच आहेत ना. हे गैरी कॉमेडी करतात, तुम्ही काहीच करत नाही. तू चुरेल होती ओ माय बोलानी. त्या गोस्वामी सर मोठे सर तर त्या चिमटा धरू का बुथडा धरू असंच करतात त्या. नमस्कार मंडळी, निराशेचं निर्मूलन करून मनोरंजनाचं बीज रुजवायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुली आज पुन्हा एकदा येणार आहेत तुझा कट्टावर. चला बघूया आज त्यांचं फ्युजन कोणासोबत रंगतंय तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या इरसाल कलाकारांना. नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचाच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टामध्ये. खरं तर तुम्हा सगळ्यांचं एका मोठ्या स्वल्पविरामानंतर खूप खूप स्वागत. वा वा वा. मी चीफ एडिटर रक्तचंदन ढापले. चित्तनंदन कांबळे सर. माफ करा, खरं तर मधल्या काळात मी दिल्लीला गेलो होतो, त्यामुळे जरा नावांचे घोळ झालेले आहेत, पण हरकत नाही, पुन्हा ओळख करून देतो. मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका आणि त्याचबरोबर आपले पत्रकार मित्र मैत्रिणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. खरं तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, या मंचावर वेगवेगळ्या मान्यवरांना आपण इथं बोलवत असतो आणि त्यांच्यासोबत हितगुज साधत असतो. पर्णिका. नमस्कार. पुष्प सुमनांच्या करुणी माळा लेऊनिया गळा गळा गळा. वा वा पर्णिका, वा वा वा, छान छान पर्णिका, छान, वा. धन्यवाद. असंच यापूर्वीही एका कार्यक्रमात माझं कौतुक झालं होतं माझ्या आवाजाचं. आमच्याच या कार्यक्रमात यापूर्वी एकदा जे आपले नामवंत गायक आहेत अरिजित सिंग ते आले होते आणि त्यांनी माझा आवाज ऐकून ते मला म्हणाले होते, आता मी थांबतो, याच्या पुढे तूच गात जा. आणि त्यांनी पार्श्वगायन मग सोडलं. आणि नेमका तेव्हापासून मी थोडा माझ्या गायनाला जोर जोर लावला. आणि मग एवढ्या मोठ्या गायकाने माझ्या खांद्यावर जर जबाबदारी टाकली तर मी ती पार पाडायलाच पाहिजे. ऍक्च्युली खांद्यावर नाहीये, गळ्यावर जबाबदारी टाकलेली होती. एक मिनिट, शांत, कंटिन्यू. तर मी तुमच्या सगळ्यांचं या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात मी स्वागत करते, ज्याचं नाव आहे माझा कणीस प्रस्तुत तुझा भुट्टा. पर्णिका, आपण लोणावळ्याच्या घाटात खुर्च्या टाकून बसलोय का? नाही का? नाही, हसू नकोस पर्णिका. खरं तर असं कार्यक्रमाचं नाव नसतं माझं कणीस तुझा भुट्टा. कार्यक्रमाचं नाव आहे MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टा. तर तसं नीट नाव घ्या आणि मान्यवरांची ओळख करून दे. अगदी अगदी, तुम्हीच बॉस, तुमचंच खरं. तर आज आपल्या कार्यक्रमात इथे आपल्याला लाभलेले आहेत थोर नामवंत शास्त्रज्ञ, बहुतेकशास्त्र भौतिकशास्त्र, बहुतेक नाही, भौतिकशास्त्र. बहुतेकशास्त्रात आणि रसायनशास्त्रात पारंगत असे असलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले थोर शास्त्रज्ञ ओंकारेश्वर राऊतेश्वर पारकातले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर पारकातले आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि त्यांच्या अगदी अगदी बाजूला बसलेली ही मिशीतली बाई. विषयतली बाई, ही काय ओळख? नाही, पंडितली बाई दिसतो.
हा म्हणजे अगदीच लांबून बघितलं तर तुम्ही अप्पर लिप्स न केलेली बाई दिसता त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं पंडित अपर लिप्स एकदम अशा अदृश्य असतात हो. ही चांगली तलवार कट मिशी आहे ना. नाही आम्ही असा विचार केला की तुमची जरा एक वेगळी ओळख आपण करून द्यायला हवी. हो पण आठव्यांदा इकडे येतोय की नाही मी. वेगळी ओळख ना आधी मुख्य ओळख करून द्या मग वेगळी ओळख करून द्या. ती अजून झालेलीच नाही आठवर. आज आपल्या सोबत आहेत अत्यंत महत्त्वाचे पाहुणे. त्यांचं नाव आहे थोर गानपोपट सुमारिया चौगुलिया. इकडं आहे तुमचा कॅमेरा. कशाला करता असं नका करू. नाही पंडितजी इतक्यांदा आलेला आहात कार्यक्रमात तुम्हाला खरं तर तुमचा कॅमेरा माहीत असायला हवा पण तुमचं लक्ष नसतं आणि अगदीच खरं सांगायचं तर तुम्ही आता आलात की अंगावर रोमांच सुद्धा येत नाही पण असो हरकत नाही. तर ओळख करून देतो पुन्हा एकदा. एका बाजूला आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले डॉक्टर ओंकारेश्वर रावतेश्वर पार्कातले आणि दुसऱ्या बाजूला आहेत इकडे इकडे हे गायक. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे पुन्हा एकदा. नाही आज उच असं हाक नका मारू आपण मला स्पद वाटतं. चालू आहे करायचं. तर पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो की आजची चर्चा कशासाठी तर आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे 28 फेब्रुवारी म्हणजे नॅशनल सायन्स डे राष्ट्रीय विज्ञान दिवस. आणि आज या दिनावर भाष्य करण्यासाठी आज या दिनाचं औचित्य साधून आपण 2 मुख्य पाहुण्यांना बोलवलेलं आहे. खरं तर माझी विनंती आहे दोघांनाही की तुम्ही दोघांनी 3-4 मिनिटाचं एखादं भाषण किंवा प्रोत्साहनपर काहीतरी मार्गदर्शन आपल्या सगळ्या जनतेला करायचं आहे. आणि अर्थातच आता नॅशनल सायन्स डे म्हटल्यानंतर मी प्रथम विनंती करीन पंडित सुमारिया चौगुलिया यांना की मार्गदर्शन करा. मी काय बोलायचं. मी बोलायचं हां नॅशनल सायन्स डे. अरे पण मी गायक आहे ना मला हे नका विचार. बोला बोला काय आपल्याला परत पुढं फुटेज पण लावायचं त्याच्यामुळे तुम्हाला बोलावं लागेल. अरे पण हो 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 एकदम हे करू नका. अरे मला तुम्ही आधीच सांगितलं पाहिजे नॅशनल मी काहीतरी वाचून तरी आलो असतो. अरे बापरे सगळ्यांचे कान असूसलेले आहेत पंडितजी बोला. यांचं आधी घेतलं असतं नाही ना. नाही बोला बोला. कॅमेरा ऑन आहे. हां चालू आहेत सगळे कॅमेरे चालू आहेत. व्हॉट अ डे. नॅशनल नॅशनल सायन्स डे. नॅशनल सायन्स डेच्या मी सगळ्यात आधी शुभेच्छा देतो. शुभेच्छा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. काय चला आज म्हणजे आज काय चला दिवस आहे. ओ हो हॅट्स ऑफ. नॅशनल सायन्स डे. ओ हो हो सायन्स सायन्स मेन असतं. मेनचं गोळा केले तर त्यातलं सगळ्यात मेन सायन्स असतं. बाकी लल्लू पंजू चल घर पे जा. सायन्स मेन असतं त्यातलं. सायन्स ओ हो थोडं फिलिंग. सायन्स इज लाईक यू नो सायन्स हे 3 अक्षरी शब्द आहे. सायन्स जर मोठ्याने म्हटलं सायन्स काय ऐकू येतं सायन्स. हळू आवाजात ऐकू यायला ऐकूच येत नाही कारण आवाज हळू होता. त्याच्या मागे पण सायन्स आहे बिकॉज साऊंड आहे लाईटच्या जास्त हे असतं. बोला बोला पंडितजी. सायन्स हा 3 अक्षरी शब्द आहे. सा य ऍक्च्युली 4 आहे पण शेवटचा न असं सायन्स. वाव. सायन्स म्हटलं की आपल्याला कानाला फार छान वाटतं कारण सायन्सचं आयुष्यातलं महत्त्व खूप आहे मोठं आहे. सायन्स सा य स सा मी नेहमी लावतो कारण मी गायक आहे. मी सकाळी रात्री संध्याकाळी सा नेहमी लावतो. सा हे मी दिवसभर करत असतो पण मी यन्स एवढं परिचित नाही आहे. यन्स असं मी नाही लावत. तसं पद्धतच नाही आहे. कुठे चाललंय. त्यामुळे गायनात सायन्स आहे पण सायन्समध्ये गा नाही आहे. नाहीतर ते गायन झालं असतं. गायनचा अर्थच असं काही नाही आहे. पंडितजी खऱ्या अर्थानं सांगायचं तर माझ्या आयुष्यात मी इतका भरकटलेला माणूस कधीच नाही पाहिला. लहान मुलांना समजा एखाद्या जर आभाळात पतंग सोडला तर तो सुद्धा शिस्तीत उडतो पण तुम्ही खूप भरकटलेले आहात. एक चांगला मंच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिला
पण अपेक्षेप्रमाणे तुम्ही निराशाच केलीत. हरकत नाही. माझ्या विषयाचं जर तुम्ही मला विचारलं तर मग मी उत्तर देऊ शकेन ना. अचानक तुम्ही सांगताय आम्ही गाण्याकडे येणारच होतो, पण आजचा दिवस नॅशनल सायन्स डे मग असल्यामुळे तुम्ही त्याचा- सोपे सोपे प्रश्न विचारा, मग मला जमेल ते. बरं, हरकत तुम्ही नाही. असं- सोपा प्रश्न विचारतो. पंडितजी मला सांगा, तुम्हाला CV रमन माहिती आहेत का? हो, मला माहिती आहे. त्यांनी गाणं छान गायलं होतं, रोजा जाने मन तू ही मेरा. ए हरिहरन. हरिहरन. मी पंडित CV रमन असं विचारतोय. हे बघा, मी इथे येणार म्हटल्यानंतर मग गायनाच्या बाबतीतच प्रश्न विचारणं हे गृहीत आहे ना मला. त्याच्याबद्दलच विचारणार मग होतो. ते विचारा ना तुम्ही. नॅशनल सायन्स डे असल्यामुळे आम्ही तिकडे आलो, पण हरकत नाही. पहिल्या पाहुण्यांकडनं आपल्याला अपेक्षेप्रमाणे निराशा मिळालीच आहे. आपण मुख्य पाहुण्यांकडे वळूयात. आपले थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ओंकारेश्वर रावतेश्वर पारकातले, म्हणजे डॉक्टर पारकातले, मला तुमच्याकडे यायचंय. काय सांगाल? राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, तर त्याच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आणि कसं आहे, आयुष्यात आपल्या विज्ञानाची अनन्यसाधारण हे असं महत्त्व आहे. जे आपण CV रमन, डॉक्टर CV रमन म्हणजे चंद्रशेखर वेंकट रमन यांनी जो रमन इफेक्ट हे प्रकाशाच्या संक्रमणाविषयी एक थोर क्रांतिकारी जे संशोधन केलेलं आहे, ते 28 फेब्रुवारी 1928 साली त्यांनी दुनियेला म्हणजे विश्वाला अर्पण केलेलं आहे. त्यामुळे आजचा दिवस 28 फेब्रुवारी हा आजचा दिवस आपण नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. बरोबर. वा. आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून मी सगळ्या जनतेला, खास करून तरुण मुलांना मी सांगू इच्छितो की विज्ञानाचा जो एक दृष्टिकोन आहे तो आपल्याला डेव्हलप करा. अंधविश्वास जो आहे तो दूर सारा. विज्ञानाची कास धरा, म्हणजे आपण पुढे जाऊ. वा 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 डॉक्टर वा. अत्यंत समर्पक, अभ्यासपूर्वक, नेमकं असं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन इथे केलेलं आहे. धन्यवाद. खरंच आम्हाला खूप चांगलं वाटतंय तुम्ही आज आम्हाला इथे लाभलेले आहात. मला तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे पारकातले सर. तुम्ही जेव्हा संशोधन करता, म्हणजे संशोधन करताना परीक्षणेतून असं काहीतरी मिश्रण करताना तुम्हाला असं कधी असं गुणगुणावंसं नाही का वाटलं? वा वा पर्णिका वा. पर्णिकाजी, मला गायला आवडतं. वा, हो हो हो. नाही म्हणजे जेव्हा केव्हा मी संशोधन करत असतो, जेव्हा केव्हा मी माझ्या लॅबमध्ये असतो, काही अडचण आली तर मी गातो. वा वा. पारकातले सर आमच्यासाठी एखादी झलक होऊन जाऊ दे. नाही, अगदीच अगदीच. काय म्हणालात मग? एखादी झलक होऊन जाऊ दे. अरे, नाही. प्रेक्षकांसाठी जर गायलात तर फारच छान होईल. वा, वा. चालेल का सगळ्यांना? टाळ्यांनी सरांच्या या- नाही, गाऊ शकतो, पण पंडितजी समोर मी नाही, नाही, गाणं त्यांचं काही नाही, तुम्ही गा. हरकत नाही. गायला काय हरकत नाहीये. बघू सूर लागेल ना लागेल. माफ करा अमीरजी. विझला कशान सख्या सजना, सांग लुक लुकणारा दिवा, वणवाची भारी तुम सजरायाची रत भर आता नवा, नाली नटखट नटखट अवखळ तोऱ्याची तरणी ताटी अखऱ्याची अशी ठुमकत लचकत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराची, बाण नजरेत घेऊनी अवतरली सुंदरा, चंद्रा रात रंगीन ती रंगुनी, चंद्रा साज शिगान आलेऊनी, चंद्रा सूर तालात मी रंगुनी, वा वा. आली तारांगणी चंद्रा. वा, वा, वा. वा वा वा. वा, वा वा वा. वा वा वा. पारकातले सर अत्यंत कमाल अप्रतिम. कमाल. नाही, खरंच खरंच पुन्हा एकदा खरं तर जोरदार टाळ्यांनी आपण कौतुक करायचंय त्यांचं. काय सुंदर गायले आणि त्याचबरोबर नृत्याविष्कार सुद्धा पाहायला मिळाला. हा. खरं सांगू का पारकातले सर, मी आजपर्यंत आमचा हा जो कार्यक्रम आहे, हा जो सेगमेंट आहे, याचे 87 भाग झाले, पण आजपर्यंत आमच्याकडे गाणारा पाहुणा नाही आला. वा. मग मी काय रस्त्यावर डांबर टाकणार आहे? आठव्यांदा मी इकडे येतोय. मला तुम्ही कधीच गायक म्हणून मान दिलेला नाहीये. कार्यक्रम सुरू आहे. सर तुमचं खरंच खूप मनापासून कौतुक. नाही, तुमचं कौतुक. तुम्ही मला हे गाणं गायला सांगितलं आणि मी हेच गाणं गातो खरं तर लॅबमध्ये. आणि ते वा. बरोबर. वा वा वा. वा वा वा, तुमची ही बाजू आज आमच्या प्रेक्षकांना इथे बघायला मिळाली. खरंच तुमचे आभार. आता पंडित गाणं पोपट सुमारिया चौगुलिया. नाही गाऊ नका.
गाऊ नका, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा हा. आहे. पंडितजी, तुम्ही तुमच्या गायनात रियाजात व्यग्र असता, हो हो तर तुम्हाला सुद्धा असं कधी फावल्या वेळात विरंगुळा म्हणून हा. संशोधन करावं असं नाही का वाटलं? मी काय संशोधन करायचं? माझं काय, मी काय संशोधन करू? नाही, जर रावतेश्वर सर, पार्कातले सर जर विरंगुळा म्हणून फावल्या वेळात संशोधन करता करता गाणं गाऊ शकतात, तर तुम्ही गाणं गाता गाता संशोधन का नाही करू शकत? अरे पण मी नाही ना मग. हे काय लॉजिक आहे, मला हे कळत नाहीये. अरे नाही नाही, हे बघा हे बघा, हे बघा. आहे ना, काम करता करता कुठलंही गाणं हे नॉर्मल आहे, पण संशोधन करणं असं कसं कोण करेल ना? पंडितजी, तुम्हाला मतीचा अर्थ नाही कळत आहे. गाण्याबद्दल विचारा हो तुम्ही. मला गाण्याबद्दल विचारा. गाण्याबद्दल विचारणारच हो, आहे, please, हा. पण काय आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, नॅशनल सायन्स डे असल्यामुळे. मग मला विचारा, गाण्याबद्दल विचारा. आल्यापासून गाण्याबद्दल हरकत कृपया नाही. मला थोडे 2 शब्द बोलू दे ना. हरकत नाही. मग सायन्सला उद्देशून एखादं विज्ञान गीत सादर करा. विज्ञान गीत कुठलं आहे? हे भावगीत असतं, द्वंद्वगीत असतं, लोकगीत असतं. विज्ञान गीत कुठलं आहे? मी नाही ऐकलं कधी परत. नाही आलं माझ्या लक्षात. खरं तर पंडितजींना पटकन कधी काही सुचत नाही, त्यामुळे नाही. त्यांना आपण थोडा वेळ देऊया. असं नाही. हरकत नाही, मला मला थोडा वेळ घ्या आणि मग एखादं विज्ञान गीत सादर करा. पण तोवर आपण काय करूया, पार्कातले सर आपल्या समोर आहेत. आपले पत्रकार मित्र मैत्रिणींना जर काही प्रश्न असतील तर त्यांनी ते प्रश्न त्यांना विचारायचे. जरूर जरूर. मला विचारायचं आहे. वा. हा सर, हे आमचे मंदार मांडवकर, हे क्राईम रिपोर्टर आहेत. हा, मला डॉक्टर पारकातले यांना प्रश्न विचारायचा आहे. सर, तुमचा आवडता गायक कोणता? वा वा, फारच सुंदर प्रश्न आहे. गायक आवडतात तर तसे खूपच मला, सगळेच आवडतात, पण मनात घर करणारा म्हणजे एकच आहे, ते म्हणजे किशोर कुमारजी. वा वा. पंडितजी, तुम्ही काय सांगाल? उस्ताद नाही, नाही, आवडता शास्त्रज्ञ कोणता? मला शास्त्रज्ञ नाही, मला नाही माहिती. हरकत नाही, मग क्वांटम फिजिक्स विषयी काय तुम्ही सांगाल? अरे मी काय दगड, क्वांटम फिजिक्स मला कशाला, मी काय करू? क्वांटम फिजिक्स मस्त, याच्यापेक्षा मला काय माहिती दुसरं काय आहे यार, मला नाही माहिती. तुम्ही मला गाण्याबद्दल विचारा ना. तुम्ही असा मला प्रश्न का नाही विचारत आहे की बाबा जाने कहा गए वो दिन किंवा तेरे मेरे बीच में, ह्या गाण्यांच्या मागचा राग कुठला? शिवरंजनी. वा. हे काय सांगतायत? नाही, खरंच आहे, तोच राग आहे. आणि सांगायचं झालं तर मुळात बॉलिवूड चित्रपट संगीतात यमन या रागाचा खूप वापर केला गेलेला आहे. म्हणजे कुठलं बरं मी सांगू तुम्हाला, पान खाए सैया हमारो म्हणा, किंवा निगाहे मिलाने को जी चाहता, हे सगळे यमन रागातली गाणी. तर यमन राग एवढा वापरातला असला संगीतात, भारतीय संगीतात, तरी माझा पर्सनल आवडता राग म्हणजे भैरवी. वा वा. सांगता करणारा राग. सांगता करणारा, कोमल रे कोमल ग कोमल द कोमलनी अप्रतिम. हो हो हो. म्हणजे मला कधी हे करताना, प्रमेय काढताना, इक्वेशन्स काढताना काही अडचण आली किंवा मी अडकलो, ब्लॉक झालो, तर मी भैरवी ऐकतो. वा. वा वा सुंदर, वा, वा. वा. आणि आम्ही असंही ऐकलं की तुम्ही तुमच्या बंगल्याचं नावही हो गाण्याच्या हो ह्याच्यावर- हो हो. नाही, मी माझ्या बंगल्याचं नाव शिवरंजनी ठेवलेलं आहे. वा वा वा. पंडितजी, तुम्ही तुमच्या बंगल्याचं नाव काय ठेवलंय? अरे बंगलाच नाही आहे माझा. म्हणजे तुम्ही SO4 वगैरे असं का नाही ठेवत? अरे मी काय S2SO4 बंगल्याचं नाव ठेवू? बंगलात नाही आहे, छोटीशी रूम आहे माझी स्वतःची. त्याचं पण काही का मग मला काय, हे काय माझं बाहेर काढताय सगळं? हरकत नाही, कार्यक्रम पुढे नेऊया. ते हे विचारा तुम्ही, गाण्याबद्दल प्रश्न विचारा तुम्ही. हे गाण्याबद्दल विज्ञान गीत सादर करा. अरे हे असं नाही ना करू हे शकत. गाण्याबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर आज काय नॅशनल सायन्स डे असल्यामुळे आम्हाला त्याचं औचित्य साधूनच प्रश्न विचारावे लागतील. पंडितजी, जर तुम्ही गाणं गाऊ शकलात विज्ञान गीत, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना आग्रह करायला हवा. पंडितजी, गाणं गा गा. गा पंडितजी. विज्ञान गीत गा पंडित. विज्ञान गीत उत्तम असेल. हो ना, हे नका, ह्याला सांगा ना. अटॅक केल्यासारखं. नाही, आवाजच तसा आहे. सूर देऊ का तुम्हाला थोडं? नाही, मी घेतो विज्ञान गीत यार. पंडितजी, पटापट जरा. होय, मला ते हे करायला लागेल ना जरा. विज्ञान असं काय पटकन असं नाही ना, बडबड गीतांसारखं नाही ते. विज्ञान इकडे कॅमेरा. विज्ञान न्यूटन 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 गॅलिलियो न्यूटन 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 गॅलिलियो न्यूटन न्यूटन परीक्षा नळी वातावरण सूर्य लांब पृथ्वी जवळ न्यूटन न्यूटन आर्किमिडीज न्यूटन न्यूटन गॅलिलियो न्यूटन न्यूटन भिजला माझा लिटमस पेपर उघड झालं चंचू पात्र न्यूटन न्यूटन गॅलिलियो न्यूटन न्यूटन युरेका रे
STO. परीक्षा नळणी नवीन शोध. न्यूटन 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 न्यूटन. अराडे सर 100 पैकी 2 मार्क मिळाले मला. न्यूटन 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 न्यूटन. हे न्यूटन न्यूटन. प्रयोगशाळा STO. काय वाचतं? पंडितजी स्पष्ट शब्दात सांगायचं तर गाणं पडलं. म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं तर आज विज्ञान दिनानिमित्त आम्ही तुम्हाला गाणं बनवायला सांगितलं आणि या गाण्यातनं खरं तर आजच्या पिढीला काहीच हाती लागलं नाही. पण एक गोष्ट कळली, जर तुम्ही आजच्या पिढीच्या हाती लागलात तर तुम्ही उरणार नाही. तुम्ही हे अचानक ना असं सायन्स घेतो काल का नाही सांगितलं? मी काहीतरी तयार करून आलो असतो ना. हे चुकीचं आहे ना. जरा पंडितजी थांबा. यांना तुम्ही सांगितलं की मला अचानक हरकत नाही, कार्यक्रमात पुढे जाण्याची वेळ आलेली आहे. सायन्स बद्दल प्रश्न असेल तर पत्रकार याच्यापुढे मित्र तुम्हाला नाही आता प्रश्न विचारणार कोणी मला वाटत. पत्रकार मित्र मैत्रिणींना मी पुन्हा एकदा आवाहन करीन, जर काही प्रश्न असतील तर विचारा. कारण नसताना बोललो. हा सर विचारा. हे आमचे निखिल बने आहेत. हो हो, गंभीर प्रश्न दिसतोय. चेहरा बघा. मला पंडितजींना प्रश्न विचारायचा आहे. अरे देवा, बोला. पंडितजी, हार्मोनियम संदर्भात प्रश्न आहे. मला सांगा, हार्मोनियमची अंतर्गत रचना म्हणजे कशी काय असते? म्हणजे हार्मोनियमचं मेकॅनिझम काय? मला काय माहिती रे? मला काय माहिती? हार्मोनियम मधलं भाता ओढला की आवाज येतो एवढंच मला माहिती आहे. पण भाता ओढल्यावर ताटाच्या बाहेर नाही सांडणार? चपल्याने मारून एक भाता ओढला का? जेवणाचा भात आहे का तो? भाता ओढला ताटाच्या बाहेर मारेन चपल्याने. मस्करी करतात. आल्यापासून सांगून देत 1 मिनिट इकडे थांबणार नाही, परत फोन करा उचलणार नाही, सांगून देत मारेन. असं करू नका सर. फालतुगिरी करतायत. एक नाही थांबणार मी. चल भाग. पंडितजी, अहो, गेले. हरकत नाही. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. असे अडथळे येतच असतात, पण कार्यक्रम उत्तम झाला. आजचा 88वा भाग आणि अत्यंत महत्त्वाची सेगमेंट होती, अत्यंत महत्त्वाची चर्चा होती आणि त्याच्यात आपल्या प्रमुख पाहुण्यांनी म्हणजे पार्कातल्या सरांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलं. कार्यक्रम पुढे असाच चालू राहील, पण आत्ता वेळ झालेली आहे विश्रांतीची. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. एक नंबर परफॉर्मन्स. हे विज्ञान गीत व्हायरल होणार आहे नक्की. क्या बात. कडक कडक कॉन्सेप्ट, कडक परफॉर्मन्स. प्रसादा, आउटस्टँडिंग, अप्रतिम. राऊत, तुला तर कसं सांगू मी, एका मेकरला ना खर्चाचा पण खूप विचार करायला लागतो. एका फिल्म मेकरला, फिल्म डिरेक्टरला. तू जर आजचा परफॉर्मन्स आधी केला असतास, चंद्रमुखीचं बजेट निम्म्यावर आलं असतं. कारण श्रेया अमृता दोघींचं एकत्र तू सादरीकरण केलंस आणि तर मी तुझा विचार नक्की केला असता. नाहीतरी तुला माझ्यावर काम करायचंच आहे. येस सर, नेक्स्ट टाइम. वेगळ्या प्रकारे काम झालं असतं एक चांगलं. पण हरकत नाही, प्रत्येक गोष्टीची वेळ लागते. पुढे पुढे लक्षात ठेवीन मी. अफलातून राऊत, अफलातून केलं. बने तुझे बेरिंग घेतलं होतं आज. अत्यंत हिंस्त्र आणि असं जीवघेणं बेरिंग होतं पार, पण कडक. मजा आली, खूप मजा आली. पीपी फॅन्टॅस्टिक. सम्या, त्या तुमच्या लोचन मजदूर काय 500 प्रयोग होत नाहीत, त्यामुळे तुझं गाणं खूप दिवस ऐकायला मिळत नव्हतं, तर ती तहान आज भागवलीस तू. आणि तुझ्या गाण्याबद्दल बोलण्यासाठी फक्त आता कृती आहे, शब्द नाहीत सम्या.
सम्राट परफॉर्मन्स होता. एकतर खूप दिवसांनी ही सिरीज आली आणि त्याच्यामुळे आम्ही खूप खुश झालो. सगळ्यांनीच आपापले रोल्स एकदम चोख बजावले. नमा तुझा आवाज ते एक भोंगाचा हॉर्न नसतो बघ, ते वा वा म्हणत होतीस तेव्हा तो आवाज ऐकू येत होता. बने आज एक विशेषण अजून ऍड करते. बने आज दिन कायच्या काय बने. अतिशय सुंदर बेरिंग आणि हे एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर, पण जे काही थोडंसं वाट्याला आलं ते फार सुंदर केलंस तू. खूप मजा आली. पीपी मस्त ॲज युजल. सॅमी आय लव्ह यू. तू जेव्हा गाणं तर आहेच न्यूटन आणि ते तोंडात बसलं आमच्या. म्हणजे किती क्रेझी मजा आली. मंडळी, आज कातील मोरे सज्ज झालेले आहेत एक मुलाखत घेण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या रॅपिड फायर साठी. जो घेऊन मंचावर येतात अर्थातच चिपळूणचे पारसवाडी प्रभाकर मोरे, खानदेश सबूत श्याम सुंदर राजपूत आणि आपल्या हास्यजत्रेच्या हास्य विरांगना Cool down. Oh my God. Yeah. Okay. Yeah. Thank you. मी तर आता आंघोळच करणार नाहीये 2 दिवस. तर माझ्या प्रिय मैत्रिणीनो, कूल डाऊन. तर माझ्या प्रिय मैत्रिणी, तुम्हाला माहितीच आहे आपल्या शोमध्ये आपण कला, क्रीडा आणि विज्ञान हे क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना इथं बोलतो आणि त्यांची मुलाखत घेतो. काय समजले हो? अशाच एका पाहुण्याला आपण इकडे बोलूया. त्यांचं नाव आहे खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि त्यांच्या मिसेस. नमस्कार. काय कसे सगळे? मस्त ना? मजेत ना? अरे देवा, तुम्हाला तर कोणीच ओळखलंच नाही वाटतं. नाही असे कसं सगळेच ओळखतात. तुमचा विनोद बघून अख्खा महाराष्ट्र रडतो. रडून हसतो. माहिती आहे तुम्हाला ओळखणार असं होणार आहे का? ठीक आहे, तुमचा इंटरव्ह्यू आहे ना, एक्साइट झाले तुम्हाला ऐकण्यासाठी. अच्छा. म्हणून ते गप बसले काय. आपल्याकडे आज प्रमुख पाहुणे श्याम राजपूत आलेले आहेत. नमस्कार. तुमचा नमस्कार करतो. आणि त्यांच्या मिसेस इथे आलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा नमस्कार करतो. नमस्कार. ही पण तुमचा शो बघते बरं का. म्हणजे तुमची फॅन आहे. थँक्यू. नमस्ते. गैरी मोठी फॅन आहे मी तुमची. म्हणजे माय गॉड. मला लय आपण मॅचिंग पण झालोय आज. ऐकून नसतो काय चालतंय. नाही, ते थोडस घरी ड्रायफ्रूटचं लाडू करते ना मी, ते थोडस तुमच्यासाठी आणले बा. देऊ कमी देऊन टाकते वा. भारी लाडू करते, साजूक तुपातले. बरोबर. थँक्यू. आवडता मग मला. थँक्यू. या बसा. थँक्यू. तर कार्यक्रम आपण सुरुवात करूया. हो. सो ब्युटिफुल अँड लवली लेडीज, Okay. so beautiful and lovely ladies, I am hottest host in town. प्रभाकर मोरे, काय समजले हो? तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या लाडक्या क्रमात. सई जुजबी प्रस्तुत टॉक विथ कातील प्रभाकर मोरे, काय समजले हो? स्पॉन्सर बाय प्राजक्त चॉकलेट. प्राजक्त चॉकलेट मीन्स चॉकलेटी like मोरे. काय बोल
बोलला तर तू एक फोटो सांगा ना, एक फोटो सांगा ना. येस येस कमॉन यार कमॉन मोरे ही माझी मुलगी, ही माझी नात, आम्ही फॅन आहोत. थँक्यू थँक्यू फोटो काढूया का फॅमिली वेलकम सेल्फीज काढते सेल्फी काढ सगळ्यांनी बघा इकडे बघा माय गॉड येऊ काकांना हा काकांना पकड थँक्यू या थँक्यू थँक्यू चांगलं करतात ते गुड थँक्यू थँक्यू अरे बाप रे बाप त्यान बाईने रेंज आहे का काय? या आजी पोरगी नात तिन्ही फॅन आहे का तुमच्या? येस मोरे इज अनलिमिटेड. लिमिटेड आहे तुम्ही असाल तुम्ही, पण काय ना युजली जो गेस्ट म्हणून येतो ना त्याला गुलाब देण्याची प्रथा असते बा. नाही तुम्ही कशाला टेन्शन घेता बा, तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी मी देणारच ना. त्या पाकळीचं काय करू मी? हे बा कुठेतरी लपून वैत बघा माझी आठवण येते काय. मोरे 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 नको मला तुमची आठवण. आम्हाला पाहिजे, मिळाली. मला पण मिळालंय. मला मिळाली काय? मला मिळाली करते. 24 घंटे जुलाब लागल्यासारखा चेहरा आहे त्या मोरेंचा. स्वतःला गुलाब म्हणवताना पाकळ्या नाही जडत का त्यांच्या? चिपटा तुम्ही आधीच सांगते मी, मोरेंना काही बोलू नका मग. हा मोरे मला मिळाली पाकळी. Thank you. गैरी म्हणजे गैरी फॅन आहे बरं का तुमची. थँक्यू मोरे नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. मला पण एक फोटो पाहिजे. राजपथ एक फोटो. अरे येऊ दे तिला. येऊ दे तिला. लव्ह मी. Oh my gosh. Oh my gosh. एक फोटो. अच्छा सेल्फी काढू? नाही आमच्या दोघांचं काढा. तुमच्या हातात तर कॅमेराच देऊन टाकला तिने. तुम्हाला वाटलं तुमच्यावर फोटो काढायचे, तुम्हाला तर भावाच नाही ना दिला. हातात नको काढू ना, हातात नको काढू. Oh my god. इकडे बघा, त्यांच्याकडे नका बघू, इकडे बघा, इकडे बघा. या. थँक्यू सो मच. आता मी वर्षभर अंगावर नाचते खरंच. कुणी बायना बाटोड बिग फॅन सर, बिग फॅन. अरे बापरे, अरे खानदेशी. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मोरे बसा ना, बसा. बरं तुमच्या म्हणजे बऱ्याच फॅन आहेत. माझी पण फॅन आहे बरं का. खानदेशी पोरगी आहे, अख्खं जग दगा देईल पण खानदेश मला दगा देणार नाही, आहे की नाही? कशी आहे सर? पण मोरे मला म्हणजे एक वेगळंच असं आश्चर्य वाटतं, एवढ्या पुरी तुमच्या फॅन आहे, असं काय विशेष घडत? नाही काय विशेष माझ्याकडे काय नाही, काय समजलं? सगळं हाय ती देवाची कृपा. ते म्हणतात ना देवाची घरी नारळात पाणी. माझा शुक्र प्रबल आहे ना. हे बघा तुमच्याकडे बघा. हो आहे. दाबून बघा. मी कशाला दाबू? मजा येते दाबून. नाही घ्यायची मला मजा. अर्थात मी दाबू का? गुतुबट काय करते तू? तर माझ्या मैत्रिणीनं डाऊन आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया. काय समज देऊ? तर श्याम सुंदर राजपूजी, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जो हा अभिनय करता, तुम्ही अभिनय करता, जो अभिनय करता तो तुमच्यामध्ये कसा आणि कधी आला, काही समजलं? अरे बापरे, प्रश्नाला वंश मोर. माझा शुक्र प्रबल आहे ना. हो बघा दाबून बघा. अरे माहिती बघा ना. अरे नाही बघायच्या मला. राजपथ कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? त्यांच्या प्रश्नाला वान्समोर आम्ही याच्यासाठी देतोय कारण त्यांचा आवाज मेलोडियस आहे. मेलोडियस आहे एकदम. लुक एट हिम, माय गॉड. तुम्हाला माहिती आहे मी टुरिस्ट होते, मी गेटवे ऑफ इंडियाला एक दिवशी आले होते, तिकडे यांची आवाज ऐकली. हो मी ते शेंगदाणे विकायचो ना गेट ऑफ इंडियावर. शेंगदाणे हो मी शेंगदाणे विकायचो पाहिला. शेंगदाणे. Oh my god.
माय गॉड व्हॉट अ लवली व्हॉइस thank you. या आणि मग मी ठरवलं हा आवाज ऐकून इंडियात सेटल व्हायचं. मी इथे सेटल झाले. हा आवाज ऐकून Yeah. तुम्ही सेटल झाले इथे? राजपूत आय टेल यू, मी हा ना ह्यांचं कुठे पण कार्यक्रम लागला ना तर मी पैसे देऊन तिकीट काढून बघायला येते. एनिवे मोरे, तुमचा तो प्रश्न काय होता? हा, प्रश्न तुम्हाला या श्याम सुंदरजी, मी तुम्हाला परत एकदा प्रश्न विचारतो, काय समजलं? मला सांगा, हा जो तुम्ही अभिनय करता, खरंच अभिनय अरे, करता? करतो. खरंच अभिनय जो करता तो कसा आणि कुठून आला? तर त्याचं काय झालं म्हणजे अभिनय जो आहे ना त्याची सुरुवात माझ्या अशा एकच मिनिट, मला मोरेंना प्रश्न विचारायचा आहे. मोरे, मला सांगा, तुमचं लग्न झालंय का? ओ, डोंबिवलीसाठी मी मॅरिड आणि अख्ख्या जगासाठी आय एम अवेलेबल अँड सिंगल. कसलं भारी उत्तर देऊन राहिले ना मोरे. अख्ख्या जगासाठी आय एम सिंगल. मी असं उत्तर दिलं मग? देऊन तर दाखवा मग तुम्ही आणि मी. ये मग उकडती पाटोड्याची भाजी तुमच्या टाकल्यावर उलटी करीन ना मग बघा. हो मोरे, अरे इथली तिथली तरी लाज वाटू द्या ना तुम्हाला. काय म्हणजे लग्न झालं तरी तुम्ही स्वतःला सिंगल सांगता? ओ काका, त्यांनी सांगितलं ना ते फक्त डोंबिवलीमध्ये मॅरिड आहेत, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आमचा मोरे काकांवर पूर्ण विश्वास आहे. मोरे काका. ए बेटा, तुझं वय आणि तुझा विश्वास अजिबात मॅच होत नाहीये. मुगी मुगी राह तू. बॅड अंकल, दिस क्यों? रिलॅक्स, ऐका ना मोरे, तर मी माझ्या उत्तरावर येतो. या तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे मोरेंना. अरे मी उत्तर सांगतो तेव्हा काय तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा आहे? मग तुम्ही उत्तर द्या. हा. मला सांगा, प्रभाकर या नावात काय गंमत आहे? अरे त्यांच्या नावातली गंमत मी कशी सांगू? पण तुम्हीच म्हणालात ना मी उत्तर देतो म्हणून. मग मी उत्तर देते, मग मी सांगते यांच्या नावातली गंमत. अरे तू पण गंमत सांगते. मी सांगते. come on. Yeah. प्रभाकर नावाच्या उच्चारातच गंमत आहे. ओ माय गॉड. प्रभाकर. संपला. माय बरोबरच आहे ना त्यांच्या. प्रभाकर नावातच गंमत आहे बा. नाही तर श्याम सुंदर. काय गंमतच नाहीये बा. गंमत नाही माझ्या नावात? काहीच गंमत नाहीये ना. नाहीये. नाही तर मी तर एका वर्षभरातच बघून गेली ना. मग बघली तू? मग असं ग. त्यांच्यात तर भारी वेगळीच मजा आहे ना. डोंबलं वेगळं आहे त्यांच्यात. मोरे, मी आहे ना उत्तर देण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय पण उत्तर देऊ दिलं जात नाही ना. तुमचा इंटरव्ह्यू ऐकण्यासाठी इकडे बसले आहेत का? नाही? होत नाहीये पण तो सगळं मी आता उद्या. माझ्या ओ माय गॉड, रिलॅक्स, कूल डाऊन. तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया. आम सुंदर राजपूत जी, मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. मला सांगा, तुम्ही जो हा अभिनय करता तो सोडून त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय करायला आवडतं? गैर भारी प्रश्न विचारला तुम्ही. थँक्यू. म्हणजे अभिनया व्यतिरिक्त जर जगात मला काही आवडत असेल तर ते म्हणजे व्यायाम, जिम आवडतो मला. एक मिनिट राजपथ, तुम्ही कितीही जिम केली ना तरी ग्रेसफुल बॉडी नाही होणार प्रभाकर सारखे. यांची ग्रेसफुल बॉडी असा फन्नकन दिसू ना तुले. अरे बाय ना एकच फटका बा उपटा होई जाशी तू. अरे कुठल्या अँगलने बाउन्सर वाटतो रे तू? कपडे आले म्हणून उभा राहिले. थोबड तोंड्या काय थोबड बघतो वय तथा. काय गुच्चुपटा बाय ना चितकबरा मारू चितकबरा. एक मिनिट तुम्ही या राजपथ, कुठल्या अँगलने यांची बॉडी ग्रेसफुल आहे? प्रभाकरला बघा. झाला. ही इज द बॉय नेक्स्ट डोअर. हा बॉय नेक्स्ट डोअर आहे. बॉय नेक्स्ट डोअर. अरे याचं वरचं डोअर कधीच उघडलेलं आहे. हा बॉय ऑन द चिता आहे. लाकडा सुद्धा लागणार नाही त्याला. 2 तुरीच्या काड्यांमध्ये चिटून जाईल तो. गुच्चुपटा ना तुम्ही. काय गुच्चुपटो? गुच्चुपटा मग काय मग इथं मी इंटरव्ह्यू द्यायला आलो का माझा अपमान करून घ्यायला आलो? माझ्या ऍक्टिंग बद्दल बोला, मला काही वाटत नाही, पण बॉडी बद्दल बोला ना माझं डोकं फिरून जाता. राजपथ, तुमच्या ऍक्टिंग बद्दल बोलण्यासारखं काहीच नाहीये कोणाकडे. ओके राय. हे बघा मोरे, हे बघा काय ना, तुम्ही प्रश्न विचारूच नका आता. प्रश्न नका विचारू तुम्ही. इंटरव्ह्यू नाही तुम्ही प्रश्न विचारायला लागले ना तर त्या पुरी हुदुदू करायला लागतात एकदम. ते करतात त्या. या तर मी तुमची गैरी मोठी फॅन आहे. मी तुमच्यासाठी गिफ्ट बी आणले, तुम्हाला देऊ का? दे ये येऊ द्या ना त्यांना. येऊ द्या गिफ्ट देऊ दे ना माय. वा रे वा, क्या बात है. गिफ्ट आणलंय गिफ्ट. क्या बात है. सर हे काय? सर मला सांगा,
मोरेंचं स्केच तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळून राहिलं कसं वाटी राही ना तुमले? कानपट्ट्यात द्यावं वाटतंय. अरे तू खानदेशी आहे ना, एक खानदेशी माणूस दुसरा खानदेशी माणूस ना तंगड्या उडी राही ना, लोक येतं मग झोडतीनं थांबले. नाही ना, मला तुम्ही भलतेच आवडतस. मग हे पण दुसऱ्या नंबरला, पहिल्या नंबरला तर मोरेच आहेत ना. ते गैरी कॉमेडी करतात, तुम्ही काहीच करत नाही. तू चुरेल होती ओ माय बोलानी. त्या गोस्वामी सर मोठे सर तर त्या चिमटा धरू का बुतडा धरू असंच करतात त्या. तर म्हणा काय तिकडे बायनी सपाट पावली बोली राहिली तिकडे हे ना हो मोरे. अरे तुम्ही बा ना तुमच्या तसं काय हो की प्रत्येक पोरगी तुमच्यावर फिदा आहे. शुक्र प्रबल आहे ना बघा, उंचावडा बघा, दाबून बघा. अरे तुमचा गळा दाबला पाहिजे, एका फाटक्यात तुम्हाला पुच काढून टाकलं पाहिजे. शिलाक शिलाक तू पण खानदेशी आहे ना, तू पण ही पण खानदेशी आहे. शिलाक अरे खानदेशी माणूस दुसऱ्या खानदेशी माणसाची शिल्लक नाही तर मदत करतो ना. चेटाडी टाकसू. अरे बापरे. नुसतं बोलू नका. चेटाडा चेटाडा अरे तू पण बायको आहे का? चेटाडलाच कोण आहे पाहिजे ना तू? मग. Come on, ladies, now photo shoot only. अरे मला मोरे वा वा, एकदम कातिल परफॉर्मन्स, मजा आली. बघूया हा सर काय म्हणतात. सई, एकदम शुक्र ताऱ्यासारखा परफॉर्मन्स होता. मोरे, तुमचा शुक्र प्रबळ आहे हे टाइम अँड अगेन सिद्ध झालंय. पण आज तुम्ही हास्य जत्रेचे पॅरेट दिसताय. एकदम लाल टाय, हिरवं जॅकेट, मजा आली. आणि मला शिवालीची लँग्वेज पण खूप आवडली. मजा आली, वेगळी कॉन्सेप्ट होती. आणि तुम्ही ज्या आवेगाने सगळ्या मुलींनी एंट्री घेतली ते खूपच पाहायला खूप मजा आली. ईशा, मस्त बेरिंग होतं. आणि इतकं सगळं काय काय चाललेलं असताना एवढं शांत राहणं अशक्य आहे, पण तू राहिलीस. मृणाल, गुड अटेम्प्ट, मला आवडला तुझा अटेम्प्ट, मजा आली. मंडळी असं म्हणतात की या जन्मात आपल्या सोबत असणारी माणसं आपल्या गतजन्मी सुद्धा आपल्या सोबत असतात. चला तर मग बघूया आपले घरमालक आणि त्यांचे भाडेकरू यांचं गतजन्मीचं नातं. तेच दाखवायला मंचावर येतात कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था. ओ रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था. तो मिर्ची लगी तो मैं क्या करूं? काय झालं, काय येळेच काय? मी म्हटलं आतून गोविंदा का रोडतोय. वाटा मेला रत्नागिरीचा MJ, तू मोठा रत्नागिरीचा विजय थालीपीठी. गप. काय झालं काय? मुंबईला येऊन क्लास 1 ऑफिसर बनणार होतास, हा. 3rd क्लास रील स्टार झालायस. आणि कोणावर रील करतो रे तू? ते शिवाली आणि चेतना बरोबर. मस्त आहेत, मस्त आहेत. माहितीये मला. कमेंट मध्ये काय येतं? काय? शिवाली सुंदर नाचते, चेतना छान दिसते. परवा तुझ्या रील मध्ये मागून बने चालत गेला, काय कमेंट आली होती? बनेला हाय सांगा. तुला कळलं लोकांना काय बघायचंय? मोठा रील स्टार बनणार. काही करतोस. अरे एक रमेश ऐक, कॅमेरा समोर उभं राहून नाचण्यापेक्षा पुस्तक समोर ठेवून वाचत जा, काहीतरी पैसे कमवशील. गेले ते दिवस गेले, वाचून पैसे कमवायचे दिवस गेले, आता नाचून पैसे कमवायचे दिवस आलेत. आणि तू मोठा एवढा सांगतोयस ते? एक दिवस रे, एक रील फक्त व्हायरल होते, कसे पैसे कमवतो बघ मी. तुला व्हायरल व्हायचंय, मग फेमस व्हायचंय, मग फेमस माणसांसोबत रील कर. म्हणजे प्रसाद ओकांबरोबर रील कर. ते बायकोवर करतात. मग सई तामनकर बरोबर रील कर. सई, तिला माझ्याकडे बघायला वेळ नाही, ती रील करेल माझ्यावर. अरे निदान तुला नाही जेव्हा बोलेल तेव्हा एक संवाद तरी होईल तुमच्यात. आमच्यात आणि संवाद गेल्या वर्षी तिने फक्त ह्याच्यावर काढलंय, माहिती आहे ना.
भावा तू पण एवढा भोळा आहेस ना, ह्याच्यात तुला आयुष्य दिसतं रे. रमेश वसाडा प्रथमेश अरे जल्लद त्वाण तुमचं किती बांधू गे रे बाबा. किती वेळा तुम्हाला सांगतोय रे, रस्त्यावरती तुम्ही साबणाचं पाणी नका फेकत जाऊ, मी घसरून पडतोय ना. इतर वेळी तुम्ही साबणाचं पाणी आज केल्याची साल टाकली वाचडे. किती मेहनतीने सगळी वाक्य मी तिकडून इकडे घेऊन येत असतो. केल्याच्या सालीवर पडली सगळी तर सांडली तर काय करू वाचडे. ते काही नाही, आज भाडं घेतल्याशिवाय मी जातच नाही. प्रसाद हे वाचाडे आतून बोलतात, आम्ही नाही हाय हे येड्यात काही मना कळत नाही का हे आत असतात ते. आता मी ह्यांना सोडत नाही, भाडं घेऊन जाणार. समेश प्रथमेश दरवाजा उघडा. समेश प्रथमेश दरवाजा उघडा. मालक आले. काय असतोस काय? येऊ दे. अरे मालक आले की एक फन टाइम असतो. एक मिनिट उघड हा कॉन्फिडन्स. समेश प्रथमेश दरवाजा उघडा. अरे मालक नाही झाला. काय कसं बरं आहे ना? ते ऑपरेशन झालं, टाके वगैरे व्यवस्थित ना? हा परिस्थिती जरा झाली. डॉक्टर बोलले आराम करा, जा आराम करा, इथे फिरू नका, जा. सॉरी ते लक्षात नाही. हा मग आराम करायचं. कुठलं ऑपरेशन? कधी झाले माझं ऑपरेशन? आराम करायला कुठं सांगतो तुम्ही? ते काय नाही वाचऱ्या. मालक बोलायचं नाही. आलात की नाही आता? आलाय तर पहिल्यांदा काहीतरी काय घेणार सांगा. चॉपी चहा आणि कॉफी. मी घाईत असताना म्हणून म्हटलं शॉर्टकट वापरूया. चॉपी लवकर स्पीड संपायचं वाचारे. आता ते तुमच्यावर आहे सगळं. कानफार फोरिंग. ते काय नाही वाचारे नो. मला भाडं पाहिजे म्हणजे भाडं पाहिजे. मला भाडं पाहिजे. ते काही नाही. भाडं देतो एवढं ओरडू नका. ओरडू नका. किती दिवस झालं तुम्ही भाडं बरोबर. बायको सुद्धा मला ऐकत नाही ना वाचाडे. मला अशी इकडे धरते आणि खुंटीला अडकवतो रे. काय करतो तुम्ही? मला भाडं द्या आज. काय पण देतो. थांबा कशाला भाडं दे ना यार. फालतूगिरी करू नका तुम्ही. द्यायला काय हरकत नाही. आम्ही देतोच. आम्ही नेहमी देतो ना. आम्ही नेहमी देतो की नाही? मग पण द्या ना मग. या महिन्यात थोडीशी तंगी आहे. कुठल्या महिन्यात तुमच्याकडे पैसे असतात वाचाडे? ते काय नाही, आज भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे. भाडं पाहिजे म्हणजे भाडं पाहिजे वाचाडे. तुम्हाला काय वाटतं? या घरात तुम्ही राहता, मी तुम्हाला फुकटचं पोसायला मी तुमची आई आहे वाचाडे. आई आहे काय बोल वाचाडे. आई आहे काय? जेन मा बघतोस काय? आई आहे मी. आई आहे वाचाडे. रमेश अरे आई बोलले. हेच म्हणतो, आईवर जायचं नाही मला कधी सांगतो. रमेश आई बोलले. ही आई तू आलीस. आई तू आलीस. कान फाट फुट. आई काय? आई वाचाडे. एवढे झाले का तुम्ही? आई आहे मी. आई कुठे होतीस तू? कशी होतीस तू? कशी आलीस तू? आई तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सुरवे देतो. काय बोरिंग. अरे कधीतरी कविता वाचत जा वाचाड्यानो. कविता काय आहे? देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतोय. तुम्ही देवाच्या इथं आई कारण आहे ना त्याला. मालक त्याला कारण आहे. मुळात मालक नाही, ही आईच आहे. मी देवाच्या इथे आई टाकलं कारण गेल्या जन्मात तुम्ही आमची आई होतात. काही पण बोलशील वाचाड्यानो. आई कसा? एक वेळ मी बाप असेल, आई कसा असेल वाचाड्यानो? नाही, तुम्ही आईच होतात. आम्हाला कालच कळलं ते. आम्ही काल ना इथे कॉटवर बसलो होतो आणि कालचा जन्म आठवत होतो. मागचा जन्म आठवत होतो. आणि फार फोरीन बसारे काही पण सांगितलं तर इकडे खोटर बसून मागचा जन्म कसं काय आठवत तुम्हाला? आठवता येतो. शांत बसलं ना की मागचं सगळं आठवता येतं. शांत बसलं तर मागचं सगळं आठवतं. मी लय वेळा शांत बसतो पण मागच्या पानावरचं मला काहीच आठवत नाही बसाडे. मागच्या जन्माचं कसं आठवल बसाडे? नाही, त्याच्या मागे एक काहीतरी आहे. पम्या सांगेल कारण तो बोललाय त्यामुळे त्यानं सांगितलं बरं आहे. हे आहे ती वर्कशॉप्स असतात. कुठलं वर्कशॉप? ते असतात अंधेरीला असतात, वर्कशॉप असतात. त्यामध्ये तुम्हाला शिकवतात की तुमचा मागचा जन्म कसा आठवायचा. ती एक हे आहे म्हणजे पद्धत आहे, थेरपी आहे.
थेरपी हा म्हणजे ते काय करतात ते तुम्हाला आधी असं शांत बसायला शिकवतात मग डोळे बंद करायला सांगतात छोट्या मेंदूला ताण द्यायला सांगतात मग 23 श्वास घ्यायला सांगतात आणि 20 श्वास सोडायला सांगतात मधल्या 3 श्वासामध्ये तुम्हाला मागचा जन्म आठवायचा शिकवतात 3 श्वासामध्ये मागचा जन्म. हा आणि ते आम्ही केलं वर्कशॉप आणि तेव्हा आम्हाला कळलं की मागच्या जन्मात तुम्ही आमची आई होतात. मागच्या जन्मी मी आई होतो. काय बोलतो. म्हणजे मी अशी साडी चोली नेसून असं एकदम टकाटक मी बाहेर पडायचो. सुंदर. येस. मी तुम्ही आई होतात. अरे वसानो काय आई होता. आई कसं असेल वसारेनो. अरे मी पुरुष आहे ना वसारेनो. तुम्ही पुरुष ह्या जन्मात आहात. आम्ही मागच्या जन्माचं बोलतोय. मागच्या जन्मात तुम्ही आईच होतात आमची. मी पटवून देऊ शकतो. तू सांग. मी का बोललो. मी बोललो. या इथं बसा. हा बसा. मला सांगा तुम्हाला आधीमध्ये कधी लिपस्टिक लावायची वाटते. लिपस्टिक म्हणजे जाम आवडते. म्हणजे असं आरशासमोर अशी लिपस्टिक लावून असं करायला मला जाम आवडतं. ती वसाडी थोबाड फोडेल माझा असं बघितलं. वाटतं ना कुंकू लावून कधी रस्त्यावरून फिरावं वाटतं. कुंकू मलवट भरून असं तुळशी लावतो आंब्या घेऊन गोल राऊंड मारत वाटतो. मग तुळशी तेरे अंगण की माहिती हळदी कुंकूला तुम्हाला जाऊन असं लोकांच्या घरात तुम्हाला साबण आणि फणी असं पदरात घ्यायची वाटते. अरे लय आवडते वगैरे पण मला देतच नाही कोण. त्याच्यात ती बोरं असतात मला कोण देत नाही ना रे. हेच आहे. हे का वाटतं. याचं कनेक्शन मागच्या जन्मात आहे. मागच्या जन्मात तुम्ही बाई होतात कारण तुम्ही आमची आई होतात. हा मी आई होत. आठवा आणि थोडं असं आठव. थोडं आठवत अजून आठवत. नाही आई तुला थोडं आठवलं ना. आता अजून जास्त आठवेल बघ. तुला आठव तुला ना दुखत होतं. तू अशी कॉटवर आडवी पडली होतीस. अशी नाही अशी तिकडे असं हा तुला जबरदस्त प्रसूती वेदना होत होत्या. प्रसादला काय झालं. हे कळा येत होत्या. हा ते रात्री थोडे चायनीज खाल्ले चायनीज नाही चायनीज नाही. प्रसूती डिलिव्हरी तुझी आई डिलिव्हरी होणार होती. लेबर पेन तू इकडे धावपळ चालू होती. हा इकडे धावत होता तो तिकडे धावत होता. पमे सांग काहीतरी. तो इकडून धावत येत होता हा तिकडे धावत जात होता. हा मागून पुढे आला तो पुढून मागे गेला. अरे वसाड्या कोण धावत होते इकडून तिकडून. लोक आम्ही बघितलं. अरे वसाडे तुम्ही आत होता. तुम्ही कसं बघितलं. म्हणजे तिथे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघत होता. आई तू तूट बघत होतीस. आम्ही तुझ्या डोळ्यांनी बघत होतो. तेवढ्यात आणि ही धावपळ का होत होती. कारण आपल्याला लाईट गेली होती. लोड शेडिंगचा प्रॉब्लेम. आणि तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडला. वायर म्हणाला नाही. पांचो डॉक्टर आला तुला चेक करायला. पण बघितलं तर सगळीकडे लाईट गेल्या होत्या म्हणून त्याने ना बॅटरी सगळी असं बॅटरी घेतली. आई तू बसून बघ अशी बसवलं. आई झालं संपलं आता कुठे उठवतोस. बॅटरी सगळ्या लाईट पेटवल्या. व्हॅक्युम क्लिनर घेतला आणि त्यांनी तुझी डिलिव्हरी केली आई. आणि मग आम्ही दोघे बाहेर आलो. तुझ्या पोटी आई श्रमेश प्रथमेश जन्माला आले. आई मला आठवलंय. मला सगळं आठवलं. मला सगळं एकदम क्लिअर आठवलंय. काल परवा टीव्हीवर बघितल्यासारखं वाटतंय. नाही टीव्हीवर नाही. ते फालतूगिरी आहे. मला पटलं ना हे. म्हणजे तुला आठवलं ना आई डॉक्टर बिक्टर सगळं आठवलं ना. हो डॉक्टर आठवला. म्हणजे तो पंचू डॉक्टर तो आमिर खान सारखा दिसत होता. नाही आता जास्त आठवायला लागले. ते वेगळं आहे. म्हणजे तुम्ही माझी पोरं. हा आई आई या बाळाला माझी पोरं माझी दोन पोरं. आठवलं ना तुला आई सगळं. केवढे कष्ट घेतलेस आई तू. हो वाचारांनो तू केवढं आमच्यासाठी काबाड कष्ट केले. हो ना. आम्हाला जन्माला घातलं. हो वा आई काय दिवस होते ते. तू केवढं आमच्यासाठी करायचीस. खरंच.
हा तुझ्या मांडीवर खेळायचा आई. हो आता मला आठवलं. आई हे तुला आठवतं मी तुझ्या मांडीवर खेळायचो ना, तू माझ्या मांडीवर खेळायचं. आणि खेळता खेळता हळूच तुझी मिशी ओढायचो. सर त्या टायमाला आईला मिशी होती. गरिबी होती. गरिबी गरिबी होती आई. गरिबी. तुला ब्युटी पार्लरला जायचं होतं पण तुझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मिशी वाढली होती. हो आई. हो तू दूध गरिबी होती रे. लेच हो आई तू दूध पिताना ना सगळी साई इथं वरच राहायची. एवढी मिशी होती ना तुला. मी तेव्हा कविता पण करायचो आई तुझ्यावर. सुंदर माझी आय मिशीवर तिच्या साय. सर तू माझा पोरगा आहेस. एक गोष्ट बोलू, राग नाही येणार ना? बोल आई बोल. तू मागच्या जन्मात पण फालतू होतास, या जन्मात पण फालतू. नको करू कविता. पोराची कविता आहे, पोटात घे आई. आई तुला आठवतंय ना पण आपल्याकडे खूप गरिबी होती ना आई. तुला सांगू आई त्या गरिबीची भनक तू आम्हाला लागू द्यायची नाही. आम्हाला घरात सुखात ठेवायचीस. तू डोक्यावर घमेले घेऊन कामाला जायचीस. मेले आले तिथं गरिबी आली मला. आम्ही तुझ्या मागे असं तुरु 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 चालत यायचो आई. मी मस्ती करतो आई. मी फालतूच होतो, मस्ती करतो. हा हुशार होता. मग हा अभ्यास करून पुढे हे झाला, पोलीस झाला आणि मी गुंड झालो. मी एकदम याला बोललो होतो, आज मेरे पास गाडी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास माँ है. आई तू बोलस. आठवलं तू? आठवत आठवत मला सगळं आठवतंय. म्हणजे हल्लीच आता 2-4 दिवसापूर्वी टीव्हीवर बघितलं. ते वेगळं आई. आपल्या पोरांचं नाही. हे आमचं ओरिजिनल आहे आई. आपलं ओरिजिनल आई. ते त्यांनी पोटातल्या पोटात ढापलं कधी काय कळलंय. तुला त्याच्या पुढचं आठवतंय काय? आम्ही तुला सोडून मग शहरामध्ये गेलो आई. हा का रे? परिस्थिती 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 मस्ती सगळं एकत्र झालं होतं. आई आम्ही तिकडे गेलो. आणि मग तुझ्या बाबतीत काय झालंय? गावात तू एकटी होतीस आई. आई जो येत होता तो तुला छेडवता. मुझे छोड़ो, मुझे छोड़ो, मुझे छोड़ो. मैं 2 पोरं की आई है, मुझे छोड़ो, मुझे मत छेड़ो, मुझे माफ करो, मुझे छोड़ो. मग तू काय करायचीस? त्या विलनचा हात झटकायचीस आणि तिकडे दूर तिथे उभे असलेल्या मंदिराजवळ जायचीस धावत. आई जा धावत. मंदिरात जाऊन तिथे कोपऱ्यात जाऊन काय बोलायचीस? सगळेजण तुला काय बोलायचे? आएंगे मेरे श्रमेश प्रथमेश आएंगे. लोक बोलायचे बेवकूफ औरत, मरे हुए वापस कैसे आएंगे? तेव्हा तू काय त्याला म्हणायचीस? जमीन फाड़ कर छाती छीनकर आएंगे, आसमान छीनकर बाहर के आएंगे, मेरे श्रमेश प्रथमेश आएंगे, मेरे श्रमेश प्रथमेश आएंगे, आएंगे. आई 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 आलो आम्ही. आई प्रथमेश रमेश आले. आई 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 तुम्ही आठवलं तुला सगळं आठवलं आई. मला आता सगळं क्लिअर आठवत. काय काय? मला सगळं क्लिअर आठवतंय. मी असं खांद्यावर नांगर घेऊन शेतात असं फिरायचो आणि तुमच्या दोघांना कोणतरी गोली मारली होती. नाही ते नर्गिस मावशीची गोष्ट आहे ती. ती आपली नाही. ती नर्गिस मावशीची गोष्ट आपलं नाही. ते आपली गोष्ट ही एवढीच आहे आई. आई तुला आठवलं ना पण ये आई. मला सगळं आठवतंय. वा वा वा. म्हणे पुरण म्हणत सांगा. म्हणे सांगा मी तुम्हाला काय देऊ खायला? म्हणजे गाजरचा हलवा देऊ का केल्याचा शिरा देऊ, काय देऊ खायला? नाही नको नको आई. तू आता कष्ट नको करू. तू खूप केलं आमच्यासाठी. आम्ही बाहेर जाऊन खाऊ. तू फक्त पैसे दे खायला. खाऊ खायला पैसे 500 दे. वाढव 1000 अजून 5000. एवढे वाचायला आई आहेस ना? आई आहेस ना? आई मागचा जन्म आपला केवढा गरिबीत गेला. पण आता माझी आई श्रीमंत आहे. माझी आई मोठी आहे. श्रीमंत. यस माझ्या श्रीमंत. तिला कायच कमी श्रीमंत. आता तुम्हाला नाही, त्या टायमाला मी लय परिस्थिती वाईट होती रे. आता नाही. आता तुम्हाला मी 10,000 रुपये. 10,000 हे 10,000 घ्या. पाहिजे ते खा वाचारे. सगळे म्हणजे सगळं आठवलं. आणि मी आई मी आज कन्फर्म झाले. मी आई झाले. पण तुमचा बाप कोण होता? मी आई होतो तर तुमचा बाप कोण होता? बाप होता हे दुर्जन सिंग पंजाबी. अच्छा म्हणजे मी पंजाबी होतो. अहो तुम्ही मराठी होता, आमचा बाप पंजाबी होता. तरी बोलते मला हे जमत कसं नाही. मराठीच. खूप छळायचा ग तुला. केवढा छळायचा. मग वजरा दुर्जन सिंग. तू हाय कुठं आता?
तो घरात तुमच्या माझ्या घरात हा माझ्या घरात मागच्या जन्मात आम्हाला दिसलं तुमचा जो नवरा होता तो आता तुमच्या घरात तुमची बायको म्हणून आहे. म्हणजे जी दुर्जन सिंग तुमची बायको आहे. जी बायको आता माझ्या पंजाबी दुर्जन सिंग. ती तुझे त्या टायमाची हा मागच्या जन्मात तुला छळायचा आता पण वसाड्याची मागच्या जन्मात पण मला झोडायची ह्या जन्मात पण झोड होती. दुर्जन सिंह अब मेरे रमेश पतेमेश आए हैं. दुर्जन सिंग आप नहीं तुमचं आता तुम्ही घाबरून जा. दुर्जन सिंग आला ना मग सांगा. रमेश प्रथमेश आए हैं अभी. आता वाचडे बघतो आज सोडतच नाही मी. दुर्जन सिंग दुर्जन सिंग तुम्ही इथं काय करता होय? तुम्हाला ड्रॅगन फ्रूट आणायला पाठवला होता ना. कुठला ड्रॅगन फ्रूट? यू दुर्जन सिंग गेट आउट. मेरे श्रमेश प्रथमेश आए हैं. अब मला डर नाही कुणाची. सगळं मिक्स झालं पण जाऊ दे. कोण आहे मी? दुर्जन सिंग. आणि तुम्ही कोण आहे? मी आई या पोरांची आई दोघांची. श्रमेश श्रमेश प्रथमेश यांची तुम्ही आई आहे. या दोघांची मी आई आहे. आणि मी दुर्जन सिंग आहे. दुर्जन सिंग इकडे या. हे झालं. दुर्जन सिंगनी मागच्या नाही या जन्मात कानपड्यात सगळं आठवलं मला. मेरे आएंगे श्रमेश प्रथमेश. घरी चला तुम्ही. घरी जावा. दुर्जन सिंग म्हणतायत. दुर्जन सिंग अशा मिक्सर मध्ये वाटेन ना. काय रे पोरांनो. मालकीनबाई बरं झालं तुम्ही आलात. काय रे? अहो तुम्हाला सांगतो अहो हे लय डेंजर आहेत हो. काय केलं? अहो काय केलं काय दरवाजा उघडला ना तर आत येऊन आम्हाला बोलले मी तुमची आई आहे. आमच्यावर प्रेम करायला लागले. नशीब तुम्ही लवकर आलात नाही तर आम्हाला आंघोळ घालायला नेणार होते. बसून उठणं लावणार होते. काय सांगता काय? या माणसाला परत उमऱ्यात उभं करू नका. आणि ते सोडा काय? ते सोडा ते आत आल्याने बोलले मी आई आहे ना मग आईच्या खर्चाला पैसे द्या म्हणून आमच्याकडून 5,000 रुपये घेतले. काय सांगता? प्रत्येक वेळी 5,000साठी कसा गंडा घालतो रे हा माणूस तुम्हाला. आम्ही भोळे आहोत ना. अरे तुम्ही पण ना प्रत्येक वेळी कसे रे फसता. हे घे हे 5,000 ठेवा आणि कुणाला सांगू नका. या माणसाला परत उभं करू नका. हा, चल ये. ऐका ना ऐका ते आल्यावर ड्रॅगन फ्रूटचं बोललात ते काय आहे? ते माझं डाएट सुरू आहे ना. कब इन प्रोसेस आहे ना. चल जाते आम्ही. रमेश आम्या आयुष्य सुंदर आहे फक्त घरमालकाचं नाव अरुण कदम पाहिजे. वा 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 बहारदार. खरे दुर्जन तर तुम्ही आहात. काय कथा रचल्यात. आणि मध्ये मध्ये आई मुझे छोडो म्हणता मुझे छेडो असं म्हणायला लागले. असं फक्त मला वाटलंय का हास्य रसिकांना तेच ऐकू आलंय. पण त्यांनाच विचारूया. प्रसाद ना. नाही मला ते ऐकू आलंच आहे. अरुण चॅलेंज दिला ना इथे बसलेल्या सगळ्या विनोदवीरांना तरी तुझ्या स्टाईलनी पंच कोणीही काढू शकत नाही. म्हणजे ते वाक्य त्या स्टाईलनी कुणीही बोललं तर लाफ्टर येणार नाही. तू बोललास तरच लाफ्टर येईल. अशी तू तुझी युनिक स्वतःची स्टाईल डेव्हलप केली आहेस आणि अफलातून आहे ती मित्रा. खूप प्रेम तुला. खूप मजा आली. बाकी तुमच्या दोघांची साथ नेहमीप्रमाणे मजा आली. खूप मजा आली. वंडरफुल. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. लाईक फादर लाईक सन संकल्पना आहे शुभांकर मोटे यांची. ओहो. अरुण आता मला नाही वाटत की तुम्ही नसाल तर ह्या संकल्पनाही लेखकाला किंवा कोणालाही सुचतील. आणि एवढंच सांगते की दृष्ट काढत जावा स्वतःची वरचेवर. फार सुंदर म्हणजे अनएक्सपेक्टेड पंचेस. आणि तुमचा जो इनोसन्स आहे परफॉर्मन्समधला तो अनमॅच्ड आहे. म्हणजे त्याची सर जगातल्या कशालाच नाही आहे असं मला ऑनेस्टली वाटतं. आणि आज पण खूप मजा आली. श्रमेश प्रथमेश मस्त. श्रमेश 2026 आपण ह्याच्या पुढे जाऊ अशी मी प्रार्थना करते. तथास्तु.
मंडळी, हास्याचा हा गजर असाच निरंतर चालू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.